नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. कर्जत जामखेड विधानसभा काका पुतण्याच्या संघर्षाचा नवा आखाडा. यंदा आमदार कोण? राम शिंदे की रोहित पवार? व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 1915 पासून भाजपचे वर्चस्व असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी विजय मिळवला. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपला शरद पवारांच्या गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दक्षिण अहमदनगर लोकसभेत मोडणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काका अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा पराभव होताच अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांची कर्जत जामखेडमध्ये उठबस पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात जय पवार यांनी मतदारसंघाचा दौरा करत मी इथे पुन्हा येईन असं जाहीर केलं. त्यामुळे रोहित पवारांना भाजप आणि पवार घराणे अशी दुहेरी लढाई लढायची आहे. कर्जत जामखेडमधील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत. MIDC आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतात. या मतदारसंघात जातीची समीकरणेही महत्वाची आहेत. इतर मागासवर्गीय समाजांची संख्या मोठी आहे. मराठा कार्ड आणि माधव ही राजकीय बांधणी निकालावर प्रभाव टाकते. राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो. आमदार रोहित पवारांसाठी निवडणूक सोपी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात धारादार टीका केली. अजित पवार गटातील नेतेही रोहित पवार यांना लक्ष्य करताना अनेकदा दिसले आहे. 2019 साली मीच रोहितला कर्जत जामखेड मधून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता, तसेच त्याला मदत केली होती असा दावा अजित पवार यांनी मध्यंतरी भाषणात केला. तर रोहित पवार यांनी पलटवार करताना बारामती लोकसभेप्रमाणेच कर्जत जामखेड मधूनही पवार कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली. बारामतीप्रमाणेच कर्जत जामखेडमध्येही पवार विरुद्ध पवार संघर्ष उद्भवलेला असताना भाजपचे आमदार माजी मंत्री राम शिंदे हे देखील पुन्हा एकदा कर्जत जामखेडमधून विधानसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे दिसते. विधान परिषदेची आमदारकी मिळाली असली तरी राम शिंदे हे कर्जत जामखेड लढवण्यासाठी इच्छुक आहेत. 2009 आणि 14 साली त्यांनी इथून विजय मिळवला होता. तसेच 2014 साली सत्ता आल्यानंतर त्यांनी मंत्रिपदही मिळवले होते. मात्र 2019 साली पराभव झाल्यामुळे त्यांची विजयाची हॅट्रिक चुकली. बाहेरचा आणि तेही नवख्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागल्याची बोच शिंदे यांच्या मनात कायम आहे. राम शिंदे पुनरागमन करणार का? राम शिंदे यांनी हालाकीच्या परिस्थितीतून पुढे येत जिल्ह्याच्या पालकमंत्री होण्याचा मान मिळवला होता. सालकरी गाड्याचा मुलगा ते मंत्री अशी भरारी त्यांनी घेतली होती. मात्र या भरारीने त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत अशी ही भावना पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात निर्माण झाली होती. यंदा राम शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की भाजप येथे दुसराच उमेदवार पुढे करणार किंवा हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार याबाबत अद्याप तरी चित्र स्पष्ट नाही. 2014 आणि 19 ची आकडेवारी काय सांगते? तर राम शिंदे यांनी 2014 साली कर्जत जामखेड मधून विजय मिळवला असला तरी त्यांच्या मतांची संख्या 84,058 इतकी होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रमेश खाडे म्हणजे शिवसेनेचे यांना 46,242 तर तिसऱ्या स्थानावर असणारे जयसिंग फळके यांनी 46,164 एवढी मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. त्यामुळेच यांच्या मतांची बेरीज केल्यास ही अधिक होते. 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी 1,35,824 मते मिळवली होती. तर तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांना 92,477 मते मिळाली होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही राम शिंदे यांना मतदारसंघात कायम राखता आला नाही. तर मंडळी, काय वाटतं कोण होऊ शकतं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा आमदार? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.